तो एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीम दोन्ही टीम एक एक रिप्रेझेंटेटिव्ह होत्या एक एक एक्स्ट्रा प्लेयर कृतार्थ पाहायला मिळतोय जो मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती अर्थात बबलू या नावाची त्याला जास्तीची पसंती मिळाली आहे आणि या मैदानाचा क्रिस गेल देखील दाखल होतोय सर्वांचं दर्दिक स्वागत पहिला बॉल पडेल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन चिराग आलाय गोलंदाजी मार्क वरती पंचांचा इशारा येतोय अभय आहे गोलंदाजी मार्क वरती टोपण नावं येणार नाहीत आज याची काळजी घ्या गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत अभय याला पहिला षटक पहिला चेंडू पडेल आई प्रीमियर लीग 2025 7वं पर्व पहिला चेंडू पहिली मॅच स्पर्धेला सुरुवात पहिला बॉल अभय स्ट्राइक एंड वरती राजू दगडे पहिला बॉल फुल टोज ड्रायव्हिंग लेंथ वरती होता डाऊन द ग्राउंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला सीमारेषेच्या बाद दांड्या पहिल्या बॉल वरती आलाय पहिला चौकार स्ट्राइक एंड वरती राजू दगडे पहिला बॉल फुल टोज विंग लेंथ वरती होता ग्राउंड थँक्यू आजच्या या दिवसभरामध्ये कोणती वाहन मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या अन्यथा विजेत्या संघाच्या संघ मालकाला ती गाडी दिली जाईल पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज अभय खोलात टाकला उद्वेसीच्या बाहेर शॉट एक्स्ट्रा कव्हरला केले क्षेत्ररक्षक आहेत त्यांना रन्स मिळणार नाही पहिल्या बॉलवरती चौकाराला दुसरा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं बंधनकारक राहील आणि सीजीने हाच कानमंत्र दिला असेल अभयला की याच टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे अचूकतेने गोलंदाजी करणं बंधनकारक राहील आणि त्यासाठी वेगवान गोलंदाजीचा भरणा असणारा गोलंदाज अभय लोअर फुल टोज होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला वेगवान चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव मनीष पाटील मॅन फ्रॉम बोलवली नाही खांदा कॉलनी म्हणावा लागेल आज तो केपीएल खेळतोय आई प्रीमियर लीग एपीएल खेळतोय तो मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे एक उत्कृष्ट गोलंदाज तथा फलंदाज म्हणूनही त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते अर्थात 5 ऑन दी बोर्ड यावेळेचा बॉल ऑन साइडला केला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षण होत असताना स्कोर कार्डवरती 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बॅटिंग करतोय एसबीएससी टीम पुढचा बॉल लोअर फुल टोज पुन्हा एकदा ड्राईव्ह केला पहिला बॉल फेस करत होते अर्थात कृतार्थ यांना आपण पाहत आहोत निर्धाव चेंडू आला डॉट बॉल हाय डेफिनेशन कॅमेराची क्लिअरिटी ज्या रीतीची असते ना त्या हाय डेफिनेशन कॅमेरालाही लाजवेल प्राप्ती लाईव्हचे हे कॅमेराज एक चांगल्या दरे साईप्रीतचे हे कॅमेराज आपण पाहतोय साईप्रीत वाघमारे ब्रदर्स आणि खऱ्या अर्थानं देवत या गावामधून येत असताना साईप्रीतने नेहमीच चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालं पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान आउटफील्ड रन्स मिळतील 4 गॅप मोठा आहे होणार नाही धावांचा तोठा रन्स आले ते 4 चौकार पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान आउटफील्ड रन्स मिळतील मैदानाचा प्रवेशद्वार आहे तो कृपया लवकरात लवकर कोणीतरी जाऊन क्लोज करा जेणेकरून गाड्या वाहना मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीत
पहिला षटक जिथे प्रगतीपथावरती होतं पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये अभयला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना स्कोर कार्ड वरती 10 आहेत. 10 ऑन दी बोर्ड. महागडा राहिला गोलंदाज. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅकएंड एरिया फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम रन्स मिळतील 4. आलाय चौकार. पॉवरफुल समाचार इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळालं. कृतार्थ काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेत या बहादराने. मैदानाच्या आतमध्ये आपण आलो आहोत. त्याची प्रतिस्पर्ध्याला जाणीव करून दिली. आघाडीचा बॅटर त्याचा इंटेन्शन क्लिअर आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत होती. त्यांच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक येत असताना पाहायला मिळालेत. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते अर्थातच 14. पहिला षटक संपुष्टात आलाय. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 14 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू कोणत्याही संघाला दिला जाणार नाहीये. याकडे आम्ही लक्ष वेधू. कोणत्याही स्वरूपाचा रिव्ह्यू कोणत्याही संघाला दिला जाणार नाही. याकडे दखल आपण घ्यावी प्रत्येक संघाच्या खेळाडूने. अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधेन की या मॅचेस मध्ये आपण चिठ्ठी स्वरूपामध्ये कोणत्याही बाय ड्रॉ उडवणार नाहीत. जास्त धावा बनवणारा जो संघ आहे तो मात्र पुढे येईल. अर्थात DRS कोणत्याही स्वरूपाचा दिला जाणार नाही. 2 कॅमेराज आहेत. टाइम लिमिट्स आहेत. चला वेळेची बंधनं आहेत आणि वेळेला सहकार्य करा. बाळा गेट क्लोज करून टाका. पूर्ण बंद करतो. चौकार आला होता शेवटच्या बॉलवरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 14 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. जमेची बाब ही राहिली. आघाडीचे दोन्ही बॅटरचं इंटेन्शन क्लिअर आहेत. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना रन्स गोळा केल्यात. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर. बॅटची तिकेज आउटसाइड एज घेतली आहे. सिंगल आली अर्थात 2 धावा इथे मिळतील. डबल आल्यात. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील दुसऱ्या षटकामध्ये आणि ते तैनात केलेले पाहायला मिळतात. एक डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेट आणि वाईड इज लॉंग ऑन तो मात्र पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नाना गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉल वरती डबल आली आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज क्रमांक पहिला बाद. नवीन बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. राजू दगडे इथे बाद झाल्यात मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. आशिष उलवेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. राजू दगडे यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे. ते बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना नवीन बॅटर आशिष उलवेकर SC टीमच्या माध्यमातून. चैतन्य घरतने एक चांगला झेल घेतला बाउंड्री लाईन वरती. पहिला धक्का पहिला हादरा इथे दिला प्रतिस्पर्ध्याला. उपयुक्तता आपली संघासाठी किती आहे ही दाखवणं हे तितकंसं गरजेचं राहतं मैदानाच्या आतमध्ये उभं राहत असताना. कारण आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आलोय. स्कोर कार्ड वरती रन्स एकंदरीत पाहायला मिळतात. त्या अर्थात धावफलकावरती धावा त्या 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नाना गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने बॅकफुटला आले. ऑन दी टोज ऑन साइडला पुल केला होता डीप मध्ये. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. रन्स मिळतात. त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु समाधानी राहतील. या केवळ 2 धावा इथे प्राप्त होतील. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली जरूर परंतु धावा आणि धावांसाठीची चालू असणारी धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात एकंदरीत 18 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना SBSC टीम
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चांगला संघ बांधण्यात आला, चांगल्या संघाची बांधणी करण्यात आली आहे. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक खेळाडू जो काय त्यांचा आविर्भाव आणि अगदी त्याच वेळेला आपण आई प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा खेळतो आहोत या गोष्टीची जाणीव ठेवूनच मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळाल्यात. संपूर्ण ड्रेस कोड्स या संघाला देण्यात आल्या. प्रत्येक संघासाठी ड्रेस कोड्स आहे, ट्रॅक जर्सीज. कमी गतीने लपेटला ऑन साइडला, जितका उंच आहे तितका लांब गेलेला नाही आहे का हे पाहावं लागेल. या बॉलवरती धाव मिळतील त्या 6. हा येतोय अर्थात षटकार. थँक्यू. ना शिवशंकर दो ना कैलासपती, ना लंबोदर दो ना गणपती, नतमस्तक या चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिव छत्रपती. छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊयात. मैदानाच्या आतमध्ये वळूया. जिथे षटकार आलाय तो अर्थात फलंदाज आशिष उलवेकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 24 धावा, 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात ही जमेची बाब आहे. विकेट गमावली होती, चिंतेची बाब होती जरूर, परंतु तदनंतर भागीदारी चांगली झाली आहे. नाना यांचा पुढचा बॉल वाईड यॉर्कर, सटीक लेंथ अँड लाईन्थ वरती इथे चेंडू पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकला, उजव्या सीच्या बाहेर ठेवला. व्हेरिएशन चांगलं होतं. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अचूक आणि नियंत्रित बद्ध. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, रूम मिळवलाय, कट केला, कव्हर पॉइंटला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4. हा चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती या चौकाराच्या मदतीने वधारते जाऊन पोहोचते, जिथे 28 आहेत. 28 धावा धावफलकावरती. सपाटून मार खाल्लाय गोलंदाजाने. टेप बॉलचा वापर करण्यात येईल. टेप बॉलसाठी कोणाच्या हाती चेंडू दिला जातोय पाहावा लागेल. आणि टेप बॉल कसा बिहेवियर करतो ना मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं राहील. पहा ना, मनीष पंचांच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु टेप बॉल वापरला जातोय. मनीषी ह्या गोष्टी पाहिल की कुठे बॉल टाकल्यावरती कुठे ट्रॅव्हल होणार आहे, कसा टाकला बॉल की कुठे जाईल, काय होतंय, सर्व गोष्टीची शहानिशा प्रत्येक खेळाडू इथे निश्चितच करेल. सतीजी देवकर सर यांना देखील आपण पाहत आहोत. एक लेजेंडरी क्रिकेटर, अगदी तथा मोठमोठ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजक. सीबी ट्रॉफी असेल, सीएचए ट्रॉफी असेल, तथा त्याच वेळेला रोटरी क्लब साठी नेहमीच त्यांना लेदर बॉल देखील आपण खेळताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. एकंदरीत 28 आहेत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही षटकांमध्ये अगदी अभयही म्हणू शकत नाही की माझ्या अगेन्स्ट जास्तीचे रन्स आल्या, नानाही म्हणू शकत नाहीत माझ्या अगेन्स्ट जास्तीचे रन आल्यात. 14ची धावगती मेंटेन झाली आहे. 14 धावा प्रति षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या तब्बल 28. ही पार्टनरची ब्रेक करावी लागेल. टेप बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती समीर याला आपण पाहतोय दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. टेप बॉल क्रिकेटमध्ये एक नवीन आवृत्ती, आणि अगदी तीही आज खांदा कॉलनी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूसाठी काहीतरी ना काहीतरी वेगळं घेऊन येत असताना आई प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी पाहायला मिळाल्यात. संपूर्ण ड्रेस कोड दिला जातो. अगदी त्याच वेळेला आज कॅप्टन अगदी छाती ठोकपणे महाराष्ट्रभर आवर्जून एक गोष्ट सांगेल की होय, माझी थार गाडीमधून रॉयल एंट्री झाली होती मैदानाच्या आतमध्ये, असा करणारा मी आणखीन एक कर्णधार आहे. कॅप्टनला अनेक पारितोषिके मिळतात, अनेक वेळेला संघनायकाला मिळतात, परंतु रॉयल एंट्री ही केवळ चांगल्या खेळाडूंचीच होते आणि तीही चांगल्या स्पर्धेमध्ये. समीर पहिला बॉल
बॅकफुटला आले, कट केला होता, उचडी घेणारा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. रन्स मिळेल ती या बॉलवरती. 2 धावा. 2 धावा इथे येत असताना पाहायला मिळाला. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. टेप बॉलचा वापर होतोय. टेप बॉल मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय. टेप बॉल हा प्रकार जास्तीचा आपण पाहिला ना तर पश्चिम बंगाल, मग अगदी त्याच वेळेला या विभागामध्ये जास्तीचा करण्यात येतो. किंवा केरळामध्ये तुम्ही ट्रॅव्हल कराल तिथे होतो. परंतु जगामध्ये सर्वाधिक जास्त टेप बॉल कुठे वापरला जातो ते आपल्या भारताच्या बाजूचं देश अर्थात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक जास्त टेप बॉलचा वापर होतो. टेप बॉलनेच वसीम अक्रम दिला टेनिस क्रिकेट विश्वाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला. टेप बॉल खेळणारा खेळाडू, परंतु त्याचे इन स्विंग, त्याचे आउट स्विंग किंवा खोलवर टप्प्याचे बॉल हे नेहमी चर्चेचा विषय राहायचा आहे. आणि टेप बॉल हाताळणारा गोलंदाज आहे ना, तो त्याला लेदर बॉल टाकण्यासाठी जास्तीची काही कठीणाईला सामोरं जावं लागत नाही. आणि म्हणून की काय वसीम अक्रम, वकार युनिस हे टेप बॉलचे खेळाडू होते जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळाले. परंतु टेप बॉल आज इथे वापरला जातोय. विशिष्ट बाब राहते ना, टेप बॉल जो असतो तो अर्थात हलका चेंडू असतो आणि त्याच्यावरती टेप लावली जाते एका बाजूने. टेनिस क्रिकेटचा बॉल हा 120 ग्रामचा राहतो, परंतु टेप बॉल जो वापरला जातो जो टेप बॉलवरती अर्थातच तो हलका चेंडू असतो ज्याच्यावरती आपण टेप लावतो. आणि सेलो टेप लावल्यानंतर जो चेंडू आहे ना तो हवेमध्ये कधी आतमध्ये कधी बाहेर. ISPL आल्याने ISPL ने टेप बॉल आणला. सचिन तेंडुलकरने जो टेप बॉल आणला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सचिन तेंडुलकर टेनिस क्रिकेट विश्वाशी जुळलेत. क्रिकेटचा देव ही एक सर्वाधिक महत्वाची बाब. ISPL मध्ये प्रत्येक मॅचेस मध्ये आपण त्यांना नेहमीच पाहतो. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात एकंदरीत 30 धावा. पुढचा बॉल घेऊन समीर पुन्हा एकदा सज्ज होईल. डावखुर हाताचा बॅटर आघाडीला आलेला कृतार्थ. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते, परंतु इथे या बॉलला जास्तीचा तुम्ही उसळी घेणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न कराल तर तेवढी साथ तुम्हाला देणार नाही. कारण खेळपट्टीवरतून बाउन्स हा बॉल होत नसतो जास्तीचा. टेप लावल्या कारणाने अधिकचा चेंडू बाउन्स होणार नाही याची जाणीव आता मात्र गोलंदाजाला आली असेल. आणि पहा ना पुढील जे काही खेळाडू आहेत ना त्यांच्याही या लाईव्ह कव्हरेजचे पाहतील कसे चेंडू ट्रॅव्हल होतोय याची शहानिशा होईल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल टेप बॉल वरती समीरने मिळवले पहिली विकेट. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. बाद झालेले पाहायला मिळाले. टेप बॉल वरती पहिली विकेट समीरने मिळवली. श्री एक्सिलन्स टीम देखील खेळत असताना पाहायला मिळेल. चेतन सर यांचे स्वागत करूयात. श्री एक्सिलन्स ट्युटोरियल्स अर्थात या खांदा कॉलनी मधील सर्वाधिक उत्कृष्ट क्लासेस म्हणूनही पाहिलं जातं. अनेक खेळाडूंना अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. आज या श्री एक्सिलन्स मध्ये संतोष सर यांनाही आपण पाहतोय. आणि मला वाटतं परवाच्या दिवशी होळीचा सण पार पडला होता आणि संतोष सरांना आम्ही त्यांचे फोटो जास्तीचे व्हायरल होत होते. त्यांनाही आपण पाहिलं कारण काय रंग होता त्यांच्या चेहऱ्याचा. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31-2 एन्जॉय करण्याचा दिवस आज आपण एन्जॉय करूयात. जास्तीचं सिरियस कोणी होऊ नका. 31-2 समीरला विकेट मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज उजव्या अशीच्या बाहेर. वेगवान चेंडू इथे गतिशील राहिला. यष्टिरक्षकाने आपण यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जसा गॅदर केला ना पहिला हात पाठीमागे घेतला कारण चटका देणार हा बॉल. जितका वेगाने येईल ना तुम्हाला ग्लोव्स परिधानच करायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही चेंडू गॅदर करू शकत नाही. इतका वेगवान येणार हा चेंडू. लेदर बॉलचा फील येतो टेप बॉलला. अगदी वेगाने चेंडू येतो. काही वेळेला हलतो, काही वेळेला बाहेर निघतो, काही वेळेला आतमध्ये येतो. जसा बॅटला बॉल ब्रश झाला नाही अनिकेतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
हा चेंडू देखील वेगवान उजवेसीच्या बाहेर अचूकतेने गोलंदाजी करण्यात येते. हा चेंडू मनीषजी यांनी अवघ्या अगदी आपण अनोख्या अंदाजामध्ये वाईट दिलेला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन आली. पडल्यानंतर किती बाहेर गेला पहा. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेप बॉल दाखवला जातो. एका बाजूला आपण एका फ्रेम मध्ये पाहतो टेप बॉल ही दाखवला जातो. साईप्रीच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. लाल कलरचं आच्छादन आहे त्याच्यावरती आणि हा टेप बॉल जास्तीचा चर्चेचा विषय राहील या स्पर्धेमध्ये. टेप बॉलची चर्चा होतीये. टेप बॉल प्रथमतः आपण पाहत आहोत ऑन साइडला खेळला. वेगवान हा बॉल इथे पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. टेप बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाणाऱ्या बॅटरच्याही माहितीसाठी सांगेन की गार्ड आपण वेअर करा. यष्टीरक्षक आपलं लक्ष वेधेन की आपणही जास्तीचे ग्लोव्ज वेअर करा. नाहीतर महेंद्रसिंग धोनीच्या फिंगर्स सारख्या फिंगर्स आपल्या होते. 33-2. 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात. टेप बॉलचं षटक समीर मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्डावर 33. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान होता चेंडू. फास्ट अँड फ्युरियस पहा. ऍक्शन रिप्ले उजव्यासीच्या बाहेर टाकला. तिथून बाहेर निघाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एका बॉलचा खेळ शेष आहे अजूनही या षटकामध्ये. ओव्हर झालीये मनीष. षटक संपलं त्या अर्थात 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 33-2. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. थँक्यू. 33-2. इतिहास नेहमी रंजक असतो. इतिहास आठवावा असतो. काही वेळेला इतिहास विसरावा असाही असतो. छावा या सिनेमाने दाखवून दिलं. इतिहासाची पानं पलटली आणि प्रत्येकाच्या मनामनावरती राज्य करणारा असा चित्रपट पाहायला मिळाला. चला मनीजी आपण मैदानाच्या आतमध्ये आत इंजेक्शन घेऊनच जायचं जाताना आतमध्ये. जास्तीचा वेळ घालवला की लगेच टोचायचं खेळाडूंना. कारण इथून जास्तीचा आपण रिक्वेस्ट करून काही होणार नाही. मी 100 मीटर दूर बसलोय. काही करा. जास्तीचा वेळ तुम्ही घरचं करता आहात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. पहिला बॉल लोअर फुलटोज उजव्या बाहेर होता. एक्स्ट्रा रन मिळते. अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती सत्य आलेत. गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू कमी गतीने टाकला. उजव्यासीच्या बाहेर ठेवला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावरती इथे रन्स मिळते ती एक्स्ट्रा. खोला टाकला. पुन्हा एकदा हा बॉल ऑन साइडला केले मिड ऑन. जिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. ही बाब महत्वाची आहे ना की इथे रन्स आल्यात. टेप बॉल मध्ये देखील आपण एक चांगली खेळ पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 35. 35 धावा धावफलकावरती. चौथे षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतंय. चला जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करता आहात. वेळेच्या बाबतीत सहकार्य असायला हवं. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. स्कोर कार्डला 35-2. 35 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज सत्या गोलंदाजी मार्क वरती आल्यात परंतु लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती कृतार्थ यांना आपण पाहतोय. 6 बॉल 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. गॅप मोठा आहे. डीप मध्ये खेळल्यात. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होता. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात येते. चिथ्याची चपळाईने हरण्याचा वेग इथे धारण केला. रन्स गोळा करायचे आहेत. रन्स गोळा करण्यासाठी आपली जद्दोजहद आपली मेहनत किंबहुना आपली जी धाव आहे ती फार महत्वाची राहणार आहे. धावा गोळा करण्यासाठी आणि ती इथे होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 37 धावा.
सदती धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. पुढचा चेंडू यावेळेला फटका फासला आहे. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला भय, त्याने झेल टिपला. फलंदाज क्रमांक बाद होईल तो तिसरा. सदतीस धावा धावफलकावरती आहे. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आर्यन स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन चालू या आपण टॉस करणार आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो अर्थात ईगल सिक्युरिटी फोर्स. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. मोतीलालजी कोळी साहेब यांनी ज्या ज्या वेळेला ईगल सिक्युरिटी फोर्स हा संघ बनवला, कॅप्टन माझा एकच असेल असं नेहमी त्यांनी सांगितलं. परंतु त्या कॅप्टनने साहेब तुम्हाला ट्रॉफी मिळवून दिली नाही. या वर्षी काय करतो तर हे पाहावं लागेल. 37ला 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. सत्या गोलंदाजी मार्क वरती सत्याला आपण पाहतो. नवीन बॅटर यावेळेला सचिन नाईक साठी हा बॉल वेगवान पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे मिळेल. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन येत असताना इथे पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल आलाय. केवळ अतिरिक्त धाव तुम्हाला प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन. सचिन नाईक याची खासियत राहिली आहे. तो क्रिकेट व्यतिरिक्त कॅरम चांगला खेळतो. महाराष्ट्रभर या खेळाडूचं नाव राहिलंय. फिरकीपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उस्मान पटेलच्या अगेन्स्ट त्याने केलेली गोलंदाजी नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने 38 बनल्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हा चेंडू वेगवान व्हाईट बॉल. पंच पाठीमागे बॉल डिक्लेअर आहे का या दोन्ही चेंडू? यस डिक्लेअर आहे. थँक्यू. व्हाईट +1 अशा एकंदरीत या 4 धावा आल्यात मागील 2 बॉल वरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. 41 धावा धावफलकावरती आहेत. सचिन नाईक, या सचिन नाईकची बॅटिंग नेहमी प्रत्येक जण करतो लाईक. कोहली कोपर गावाला तो बिलॉंग करतो म्हणून त्याला कोल्या म्हटलं जातं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. सचिन नाईक एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे. समाज देखील कोळी बांधव आहे तो आणि त्याच वेळेला कोहली कोपरला देखील बिलॉंग करतो आणि त्याच वेळेला त्याची बॅटिंग त्याची बॉलिंग तो कॅरमपट्टू म्हणूनही चर्चेचा विषय राहिलाय. अनेक वेळेला सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तो सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेला सरळ बॅटने केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. .49 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. आज या टीमचा कॅप्टन देखील वेगळा असेल ना, परंतु या खांदा कॉलनीने ज्याला कॅप्टन म्हणून नाव दिलं तो सुनील देखील या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. SBSC या टीम मध्ये स्कोर कार्ड वरती 49ला 3. पुढचा बॉल सर बॅटने इथे पुन्हा एकदा केला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल एकापेक्षा जास्तीचं काही नाही. स्ट्राईक चेंज झाली. ही बाब पथ्यावरती पडेल परंतु षटक संपलंय. सचिन नाईक स्कोर कार्ड वरती जिथे धावा पाहायला मिळतात ते अर्थात 50 रन्स कम्स अप. 50 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. ला 3. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
APL मध्येही अनेक पोलीस बांधव आपण पाहतो. त्यामधील एक अगदी महेश सर आपलंही अगदी कसं स्वागत. आपण अगदी त्याच वेळेला राजू यांना देखील पाहतो. पायाला थोडीशी दुखापत आहे, तेही पोलीस बांधव आहेत. मला वाटतं सर्वाधिक पोलीस बांधव जर कुठच्या प्रीमियर लीग मध्ये खेळत असतील ना तर ती APL आहे. आई प्रीमियर लीग जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला, एक्स्ट्रा रन येते. परंतु एक बाब आहे, पोलीस बांधव जास्तीचे खेळत आहेत जरूर, परंतु अगदी त्याच वेळेला सर्वाधिक जास्त फोन कॉल जर कुठच्या प्रीमियर लीग साठी येत असतील ना ती देखील हीच आहे. 50 धावा. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळले, डीप मध्ये शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश दाखल झालेत. वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. चित्त्याची चपळ आणि हरणाचा वेग. काय धावलाय हा सचिन नाईक. हुसेन बोल्टने त्याला पाहिलं असताना त्याला एवा वाटला असता, इतका वेगाने तो धावला. गणेश यांनाही आपण पाहतो, ते देखील पोलीस बांधव आहेत. महाराष्ट्र पोलीस सदर्शनाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे नेहमीच कार्यरत असणारे 365 दिवस वर्दीतला माणूस उभा राहतो म्हणून आपण गर्दीतले सण करतो. लोअर फुलटोस बॉल फटका फसलाय. कॅचिंग प्रॅक्टिस होऊ शकते. अभय चेंडूच्या खाली आलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 4 सचिन नाईक डिपाच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पण या कांदा कॉलनीने ना प्रत्येक खेळाडूची ओळख वेगळी दिली. सचिन नाईकला फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की त्याचं नाव सचिन नाईक आहे. त्याला कोल्या म्हणून ओळखलं जातं. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे पाहतोय ना बॅटिंगसाठी सुरेश बिग दाखल होतोय, परंतु त्याला कांच्या याच नावाने ओळखलं जातं. काठमांडू एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तो गावाला कमी जातो, जास्त काळ तो इथेच असतो. कमी गतीचा बॉल ऑन साइडला लपेटला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु रन्स कंप्लीट झाली आहे. फिटनेस गुरु जर काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो तो तितका चांगला धावतो देखील. अनिकेतला आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटची आतली कडा घेतली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल प्राप्त झाली आहे. 53 बनला. 4 फलंदाज बाद. रन्स कंप्लीट झाली आहे. DRS रन्स आहेत स्कोर कार्ड वरती त्या अर्थात स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय त्या अर्थात 54 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच आर्यन स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल ईगल सिक्युरिटी फोर्स. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, जो मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येतोय. मला तर वाटतं नाही या मॅच मध्ये जेवढी एक्सरसाइज मनीषला करावी लागली ना तेवढी एक्सरसाइज कदाचित तो मॅचच्या आधी करत असेल. एक्स्ट्रा रन जास्तीचे आल्यात. आर्यन स्पोर्ट्स त्याच्या अगेन्स्ट खेळ ईगल सिक्युरिटी फोर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 55. 4 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. आणखीन एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हे षटक संपण्याचं नावच घेत नाहीये मुळात. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 ऑन दी बोर्ड. पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर क्रिकेटमध्ये ऍज अ क्रिकेटर म्हणून आपण खेळतो आहोत किंवा अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपला संघ खेळणार आहे हे सारं काही विसरून एक खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये राहतात. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, परंतु एक सिंगल मिळेल. कदाचित हे षटक जेवढं लांबलचक चाललंय ना, मनीष म्हणत असेल की मला कालची रात्र आठवली. 43 धावा दिल्या होत्या जिथे वलवलीच्या टीमच्या अगेन्स्ट गावदेवी वलवली, परंतु खान ब्रदर्स या नावाने हा संघ नेहमी उतरतो. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 57 ला 4.
रन्स आलेला नाही आहेत सुरेशच्या बॅटमधून देखील. सुभाष हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, हा देखील एक्स्ट्रा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी होतीये, परंतु जास्तीचा वेध हा यष्टीरक्षकाचा एक्स्ट्रा स्वरूपामधून रन्स येत असताना पाहायला मिळतात. 58 धावा फलकावरती आहेत. सुभाषचे स्ट्रोक त्यावेळेचे लांब लचक राहायचे. आपण अगदी शेजारी असणाऱ्या महात्माची इमारत पाहतोय, त्यावरती त्याने षटकार लगावलेत, परंतु ते केवळ आठवणी आहेत. त्या पलीकडे जास्तीचं काही नाही. मोठी फटकेबाजी व्हायलाच हवी. आई प्रीमियर लीगची एक मॅच मला अशी देखील आठवते ना, की एक बॉल पाठची आवश्यकता असताना तिथे षटकार आला होता. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. उसळी घेणारा चेंडू राहिला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. आता मात्र सुवर्ण मध्ये सापडले गोलंदाजाला, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. ॲक्युरेसी काय असते ती इथे दाखवली जाते. वेगवान चेंडू टाकला, उजव्याच्या बाहेर ठेवला. विथ द बाउन्स चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. 58-4 डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आर्यन स्पोर्ट्स आणि ईगल सिक्युरिटी फोर्स दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. हाफ ट्रॅकर होता, बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चाललाय चेंडू. घोषांकित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन. रन्स मिळतील त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 60 बनल्यात. 61 धावसंख्येचं टार्गेट, 61 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं. विघ्नेशजी मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. या प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. विघ्नेशजी मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या आर्यन स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आहे आणि ईगल सिक्युरिटी फोर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. आणि कर्णधाराला बाईट्स होणार आहे, त्यामुळे बोलण्याची जेवढी इच्छा आहे ना तेवढं बोलू शकता आज आपण. टॉस आपण करतो आहोत. विघ्नेशजी मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच, सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा सामना आपण टॉस करतो आहोत. महत्वाची मॅच, एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स आणि ईगल सिक्युरिटी फोर्स. हेड इज अ कॉल. टेल आलाय, टॉस जिंकलाय तो अर्थात आर्यन स्पोर्ट्स या टीमने. प्रसाद, काय करू इच्छितात तुम्ही? प्रथमतः टॉस जिंकला आहात, प्रथम क्षेत्ररक्षण. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये येत असताना? सातत्याने खांदा कॉलनीचं क्रिकेट मागील 2-3 वर्षामध्ये वाढलंय. तुम्ही दादरहून नायगाला खेळायचे, तिथून इथे आलात. इथलं क्रिकेट कसं वाटतं आणि हे आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, दरवर्षी चांगलं असतं आणि क्रिकेट पण खांदा कॉलनीचं आता चांगल्या लेवलवर गेलं आहे. आई प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, टेप बॉल वापरला जातो या वर्षीच्या हंगामामध्ये. टेप बॉल मध्ये विशेष करून कोणाकडे लक्ष असेल आणि टेप बॉल कसा बिहेव्हिअर करतो, काही अभ्यास केलाय? अभ्यास तर केला, फक्त एवढंच खेळलो कधी नाही, पहिल्यांदाच खेळतोय. पण जरा व्हिडिओ बघून विचार करून जरा एक समोर स्ट्रेट टाकणारा बॉलर त्याला द्यायचा प्रयत्न करायचा आहे, बघू आता. टेप बॉलची चर्चा झाली, आयोजनाबद्दल काय म्हणाल? जर 4 या मित्रांनी आणि आई मित्रमंडळांनी केलेले आयोजन आहे, सातत्याने आपण पाहतो काहीतरी नवनवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून थारमधून मैदानाच्या आतमध्ये आलात, काय फील होतं एकंदरीत? खूप बरं वाटलं, कारण का 10 कॅप्टनला चांगला या लोकांनी सन्मान पण दिला. एंट्री पण ग्रँड चांगलीच होती, म्हणजे आतापर्यंत एवढ्या टुर्नामेंट त्याच्यामधली सगळ्यात चांगली एंट्री झाली. खूप भारी वाटलं. प्रसाद, आतापर्यंत 6 पर्व पार पडलेत. 6 पर्वामध्ये अद्याप फायनल पर्यंत जाण्याचा योग आलाय का? आणि अगदी त्याच वेळेला यावरची किती प्रयत्न असतील? हो सर, आलाय नक्कीच. मी 3 वर्ष खेळलो, 3 वर्षातलं गेल्या वर्षी आणि त्याच्या आधी फायनल मारले. या वर्षी प्रयत्न असेल, 3रा वर्ष आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय. विनूशी चर्चा करूयात. विनू, गेले 6 पर्व मी तुम्हाला जवळून पाहतोय. ॲज अ अंडरम क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे. संघाचे संघ मालक सातत्याने विश्वास ठेवतात. कुठे काही घोडं अडतंय की तिथे फायनल राहते? घोडा अडतंय आयोजनात असल्यामुळे तसा फोकस करता येत नाही. आपण नेहमी टुर्नामेंट खेळतो तेव्हा वेगळं असतं आणि आयोजकाची भूमिका आमच्यासाठी आय प्रीमियर लीग म्हणजे सर्व आहे.
2015ला आई चषक चालू केला, 2017ला आई प्रीमियर लीग केली. यासाठी चालू केली की खांदा कॉलनीचं क्रिकेटमध्ये लीग सिस्टीम पहिल्यांदा आम्ही आणली आणि हे सगळं डोकं लावलं अनिकेत लाखे, मी, चैतन्य घरात आणि रोहितनी. आणि गेले कोविडमध्ये 2 वर्ष झाली नाही, पण आता 7व्या सीझनमध्ये आहोत. नक्कीच माझ्याकडून थोडासा चांगला देण्याचा प्रयत्न करीन. माझ्या जो ओनर आहे त्याला एक ट्रॉफी मी सेकंड प्राइजची दिली आहे, याच्या आधी फायनल खेळलोय. पण त्यानंतर आता पण प्रयत्न करीन जास्त फायनलला जाण्याचा. आयोजक हा प्रश्न बाजूला ठेवूयात. ॲज अ क्रिकेटर म्हणून मी तुम्हाला विचारेन की इथे आल्यानंतर ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला टेप बॉल पाहायला मिळतं, रॉयल एंट्री तुमची झाली आहे, आयोजन तर उत्तम सातत्याने होतं. यावेळेला टेप बॉलमध्ये असा कोणता गोलंदाज राहील ज्याच्याकडे तुमचं लक्ष असेल? टेप बॉलमध्ये जे सोहेल तन्वीर ॲक्शनवाले बॉलर असतात त्यांच्याकडे लक्ष राहील जास्त. आता ज्याने समीरने ओव्हर टाकली, त्यानंतर रोहित पण थोडा सोहेल तन्वीर ॲक्शन सारखाच बॉलर आहे. जे स्ट्रेट आर्म बॉलिंग टाकतात ना त्यांच्यावर जास्त आहे. जे स्विंग करू शकतात बॉलला, ज्यांना लेदरचा अनुभव आहे, असे बॉलरकडे जास्त लक्ष राहील. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आम्हाला. येस, डेफिनेटली. खूप साऱ्या शुभेच्छा असतील विनू. आपल्याला देखील न्यूज फ्रॉम दिस टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकलाय तो आर्यन स्पोर्ट्स या टीमने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूया त्याआधी मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. SBSC टीम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे आपण अमित आणि त्यांच्या साथीला चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. लक्ष आहे ते या मॅच मध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 61 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. एक टेप बॉल आयोजन समितीला मी लक्ष वेधेन की एक टेप बॉल समालोचन कक्षामध्ये जमा करून ठेवा. जास्तीचा यश अनिकेत लाखेंनी फेकलेले चेंडू कृपया चला जमा करा. आणि अगदी त्याच वेळेला एखादा बॉल आणून ठेवा जेणेकरून नवीन येणाऱ्या खेळाडूंच्या माहितीसाठी आपण त्यांना तो बॉल दाखवू शकतो. सुनील गोलंदाजी मार्कवरती सुनील परदेशीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होता, अर्थात कॅप्टन सुनील परदेशी. हायकोर्टासाठी नेहमी लेदर बॉल खेळत असताना पाहायला मिळाला. नागपूरचा दौरा नुकताच पार पडला त्याचा. चांगला तिथेही खेळत असताना पाहायला मिळाला. पुण्यामध्ये जाऊन, नागपूरमध्ये जाऊन, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी जाऊन लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळतो. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतो. त्याचे खोलवर टप्प्याचे बॉल खेळणे ही बाब सोपी गोष्ट नाही आहे. परंतु एक बाब इथे सचिन नाईकने हा विचार केलाय की त्याला पहिलं षटक द्यावं. मग ते बॉल साठी जर का त्या खेळाडूचा वापर इथे झालेला नाहीये. हा एक संधी राहील. पंचांचा इशारा देतोय. सामन्याला सुरुवात. 61चा पाठलाग. पहिला बॉल सुनील परदेशी. पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती फटका बसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट सुनील परदेशीला साठी. याचसाठी त्याला आणलं होतं. या गोष्टीची मी चर्चा करत होतो. टेप बॉल स्पेशलिस्ट आहे तो. लेदर बॉल चांगला खेळतो, परंतु पहिलं षटक त्याला का, तर पहिलं षटक त्याला याचसाठी दिलं होतं. विकेट मिळवली त्याने. फलंदाज बाद.
तो पनवेलचा क्रिकेट खेळू लागला. हा फटका फसलाय, परंतु रन्स मिळतील, कॅच होऊ शकणार नाही. अर्थात इथे केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते अर्थात एकंदरीत 3. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतो आहोत. 27 चेंडू आणि 58 धावसंख्येची आवश्यकता. या षटकामध्ये विकेटची कमावली आणि त्याच वेळेला धावाही रोखल्यात. यावेळेचा बॉल डाव्या यष्टीवरून थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येईल. आपण नेहमी म्हणतो ना, विकेट प्राप्त झाली, धावा थांबल्या की गोलंदाजाला पगार व्यतिरिक्त हा बोनस राहतो. विकेटही प्राप्त करणं आणि अगदी त्याच वेळेला धावाही थांबवणं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. टप्पा चांगल्या, दिशा चांगली आहे सुनील परदेशीची. यावेळेचा बॉल वीक बाण पाहायला मिळाला. थेट गोलंदाजाचा वेध घेतोय. मॅच लांब केली आहे या बहादराने गोलंदाजी करत असताना. रन्स दिलेला नाही आहेत. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं त्याचे षटक राहिलंय. अगदी आपण पाहिलं तर केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. 25 चेंडू आणि 58 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज सुनील. यावेळेला बॅकची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली येईल, परंतु इथून झेल निसटला. पंचांचा इशारा षटक संपण्याचं. अर्थात धाव कोणते आलेली नाही आहे. शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. सचिन नाईकने सुनील बद्दल एवढंच म्हटलं असेल, गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या सुनील परदेशीला कोणी हलक्यात घेऊ नका. विकेट प्राप्त केली त्याने पहिल्या बॉलवरती. व्हेरी फर्स्ट बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. येणारे चेंडू राहिले त्या अर्थात 24 बॉलमध्ये 58 धावसंख्येची आवश्यकता. 24 चेंडू आणि 58 धावा. सुभाष गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतं. सुभाष बीक गोलंदाजी मार्क वरती. सुभाष बीकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 24 बॉल आणि 58 ची आवश्यकता आहे. सचिन नाईक अँड टीम एक लक्ष वेधेन की कृपया वेळेच्या बाबतीत सहकारी असणं गरजेचं राहील. प्रत्येक संघाला एक नम्रतेची विनंती. पहा नाही, एक कॅप्टन आहे तर एकच कॅप्टन म्हणा, 11 नको. त्याच्याने हे होतं ना की आपण इथून तिथे फिल्डर फिरवत राहतो. एक गोष्ट आवर्जून आपण म्हणतो की जिथे एखादा जर कॅप्टन असेल तर टीम सुपरहिट बनते. छावा सिनेमा जर सुपरहिट बनला यामागे एक दिग्दर्शक राहिले आणि त्या कारणास्तव एकच जर का कॅप्टन राहील तर तुमची टीम सुपरहिट बनेल. चला तदवर मॅच चालू करा सचिन. चला रिप्लेसमेंट आहे. क्षेत्ररक्षक नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होईल. हाफ ट्रॅकर बॉल राहिला उजव्या यष्टीच्या बाहेर, जो दिशाहीन राहतोय. सुभाष काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला सचिन नाईकने. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असा इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. सचिन तुमचा प्लेअर तयार आहे. इम्पॅक्ट प्लेअर षटकानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेतलं जाईल. या गोष्टी महत्वाच्या राहतात, त्या मनीषला ठाऊक आहेत. पहिलाच बॉल खोलात टाकला. यावेळेचा चेंडू मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अमित यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. त्यांची बॅट तितकीशी बोललेली नाहीये. किंबहुना आपण पाहिलं तर सामना अद्याप शांत राहिला आहे. स्कोर कार्ड वरती 4 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 5 धावा धावफलकावरती आहेत. सुभाषची गोलंदाजी फार महत्वाची राहील आणि
स्कोर कार्ड वरती 5 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं सुभाष. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. ताकदीचा वापर केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जात होती. झेल घेणं ही बाब फार मोठं डोंगर उचलण्यासारखीच होती या खेळाडूसाठी. कारण ज्या रीतीची त्याची बॉडी लँग्वेज होती क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं 6 बंडल्यात 1 फलंदाज बाद. रन्स अद्याप आलेले नाही आहेत. गोलंदाजीच्या आघाड्यावरती संघ चांगला बांधलाय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलात यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका ठोकलाय षटकार. थँक्यू. चला नवीन बॉल घ्या. दुसरा चेंडू अवेलेबल आहे. चेंडूची प्रतीक्षा करूच नका पंच मुळात. अनिकेत लाखे आपण चेंडू अवेलेबल करून ठेवा, तिथे एक्स्ट्राच आहे, जेणेकरून सामने थांबणार नाहीत. मॅचेस थांबायला नको, कारण एखादा सामना थांबला की लिंक तुटते स्पर्धेची. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. भाजपा शहर पनवेल उपाध्यक्ष सतीजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रसिद्ध उद्योजक सतीजी पाटील साहेब, भाजपा शहर पनवेल अध्यक्ष, ज्यांचं आगमन होत असताना आपण सतीजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. भाजपा शहर पनवेल उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक सतीजी पाटील साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील त्या अर्थात 2 धाव्याचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने पंच शहानिशा करतायत बाउंड्री लाईन योग्य आहे की नाही. पहा चेंडू एक्झॅक्टली कुठे लागलाय, झाडाला बॉल लागला की नाही याची शहानिशा होतीये. पनवेल शहर भाजपा उपाध्यक्ष सतीजी पाटील साहेब या ठिकाणी आगमन होतं. साहेब आपले हार्दिकाचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नितीनजी पाटील साहेब यांना देखील आपण त्यांच्या समवेत पाहत आहोत. त्यांचंही हार्दिकाचं स्वागत. चला चौकार आलाय, क्षेत्ररक्षण सजून घ्या. सोळाला 1. 16 धावा धावफलकापर्यंत 1 फलंदाज बाद झालाय. टेप बॉलचा वापर होईल या षटकाच्या दरम्यान. टेप बॉलचा वापर होत असताना टेप बॉल बरोबर कोणी छेडखाणी जास्तीची करणार नाही. हातात घेतल्यानंतर याकडे लक्ष वेधेन मी, त्याची काळजी घ्या. सचिन नाईकने स्वतःच्या हातामध्ये चेंडू ठेवला. टेप बॉल तो हातात असताना पाहायला मिळेल. ISPL आला तिथे टेप बॉल आला. पाकिस्तान मधून थेट भारतामध्ये टेप बॉल येत असताना पाहायला मिळाला. केरळामधून थेट आपण महाराष्ट्रामध्ये येत असताना पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव, ज्याने टेप बॉल दिलं ISPL सारख्या स्पर्धेमध्ये, आणि तिथून पुढे आज प्रत्येक प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये टेप बॉलचा जास्तीचा वापर होतो. आणि तो टेप बॉल आपण खांदा कॉलनीमध्ये वापरत असताना पाहत आहोत. 16 बंड्यात 1 फलंदाज बाद. 61चा पाठलाग करायचा आहे सचिन नाईक कोल्या. पहिला बॉल टेप बॉलचा इथे गॅप मध्ये खेळला. आउटफील्ड तिथे थोडी स्लो आहे. क्षेत्ररक्षण खराब, नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार.
आज या स्पर्धेच्या माध्यमातून खांदा कॉलनी आणि सेक्टर 7 परिसरामधील एक प्रसिद्ध असे मंडप डेकोरेटर्स, म्हात्रे मंडप डेकोरेटर्स आज मात्र आपल्यासोबत कार्यरत आहे आणि स्वतः अनिकेतजी म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. इथे विकेट मिळवली आहे, टेप बॉल वरती विकेट प्राप्त होतीये. फलंदाज क्रमांक 2 होईल गणेश बाद. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतो आहोत, जिथे 20 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. तिसरे षटक सचिन नाईक गोलंदाजी करतोय. सातत्याने गेले 6 पर्व ही स्पर्धा पार पडते, 7व्या पर्वामध्ये आहे आणि खूप काही बदल या स्पर्धेचे पाहायला मिळाले. यावेळेला बाची लिडिंग एज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्या, त्यांनी झेल टिपलाय. सचिन नाईक यांनी इथे मिळवले विकेट. तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बाद. थँक्यू. अमित मैदानाच्या आतमध्ये केवळ उभा आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. संघाचे साथीदार म्हणत असतील की आमच्या राजाला साथ द्या. रन्स आलेला नाही आहेत. 20-3 ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग इथे लडखडताना पाहायला मिळाले. एका मागोमाग एक धक्के दिलेत, एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 20, 3 फलंदाज बाद. तिसरं षटक सचिन नाईक गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत नवीन फलंदाज अभय दाखल झालाय. ला 3 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात आणि येथे हॅट्रिकचा चेंडू राहील. स्ट्रायकिंग वरती बॅटर अभयला आपण पाहतोय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सचिन नाईक अर्थात कोल्या. पुढचा बॉल बॅकफुटला, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. अभयने प्रतीक्षा केली, त्याने वाट पाहिली होती की चेंडू हळूवार पद्धतीने येईल, परंतु प्रत्येकाच्या माहितीसाठी ना हा टेनिसचा बॉल नाही आहे, याच्यावरती टेप लावलेली आहे, तर तितकासा वेगवान येतो एखादा लेदर बॉल प्रमाणे. डोळ्याची पापणी लवती ना लवती अवाक होऊन फलंदाज केवळ पाहत राहिला. चेंडू कधी आला आणि कधी गेलाय त्याला कळलंच नाही. चारी मुंढ्यात चित केलंय. 20-3 पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर दिशाहीन राहिला. हा चेंडू देखील इथे नो बॉल, नो बॉल, नो +1. एकंदरीत 2 धावा मिळतील. वलवलीचा सुपरस्टार पहिल्या 6 मध्ये बॅटिंग मिळत नाही त्याला, परंतु गोलंदाजी चांगली करतो असा मनीष. 22-3 बाद झाल्यात. कधी कधी 10व्या क्रमांकावरती बॅटिंग मिळते असे मनीष आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. शेजारची अनेक गावं आहेत जी मात्र गावामधील खेळाडू हे खांदा कॉलनीमध्ये राहतात. फ्रीजचा बॉल देखील दिशाहीन राहिला. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. राजू दगडे यांची कलात्मकता आपण पाहतो, एक्सरसाइज केली आहे त्यांनी. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. फ्री हिट कंटिन्यू राहील. अंपायर फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. स्कोर कार्डवरती रन्स आल्या त्या अतिरिक्तच्या मदतीने 23. अजूनही या मॅच मध्ये विजयासाठी 14 चेंडू आणि 38 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 38 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, अभयसाठी खेळाडू म्हणत असतील. रन्स गोळा करावा लागतील. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा आली आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. फ्री हिट कंटिन्यू राहील. वारंवार एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाल्यात. टेप बॉल टाकत असताना टेप बॉल सोडायचा कुठे हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न राहतो, कारण तो पडल्यानंतर बाहेर निघतो. तुम्ही कसा ग्रीप करताना ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. लेदर बॉलचा बॉल जसा इन स्विंग आणि आउट स्विंग होतो, जर का तुम्ही ज्या बाजूला शाईन जास्तीची ना त्या बाजूला बॉल जास्तीचा आउट स्विंग होतो, किंवा इन स्विंग करत असताना शाईन कुठच्या बाजूला पकडायची ही बाब तितकीशी महत्वाची राहते. यावेळेला थेट यष्ट्यांचा वेध. फ्री हिटचा बॉल आहे. ही बाब कदाचित खेळाडू विसरले असतील. फ्री हिट कंटिन्यू आहे.
होतं असं कधीतरी. पाकिस्तानचे खेळाडू विसरू शकतात तर आपण का नाही? पाकिस्तानच्या खेळाडूंनी जर का विराट कोहलीला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करू लागले, जिथे रन्स गोळा करण्यात आले होते आणि तिथून मॅच टर्न झाली होती, तर आपण का नाही? मैदानाच्या आतमध्ये 24ला 3 बाद आहे. हा चेंडू ऍक्शन रिप्ले पहा, डॉमिनेट केलं होतं. बाट अभयनी जास्तीची उचलूच दिली नाही अभयला. मध्यंतरी 2 मुलांची व्हिडिओ जास्तीची व्हायरल झाली होती. मला वाटतं ते शंकर आणि कराळ्या म्हणून. एक अशी मारेन ना की दुसरी लागूच देणार नाही. या बॅटरला ना अभयला सचिनने बॉल बॅट उचलूच दिली नाही. पुढचा बॉल लोअर फुल टोस कॉट बिहाइंड. आता विकेट. फलंदाज बाद. तिसरा धक्का दिला या षटकामध्ये. एकंदरीत चौथा फलंदाज होईल बाद. थँक्यू. 24ला 4. 24 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं मी लक्ष वेधून या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत या व्यासपीठावरती. पनवेल शहर भाजपा उपाध्यक्ष सतीजी पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. आई प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आज इथल्या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला. आपली उपस्थिती प्रार्थनीय. आपण आल्याबद्दल आम्ही आपला विशेष सन्मान करू इच्छित आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत. आदरणीय सतीजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. युवा उद्योजक पनवेल शहर भाजपा उपाध्यक्ष या आपण आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. नितीनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. नितीनजी पाटील साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान करतो आहोत. धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही करत असताना आम्हाला अभिमान आहे की आपण एक युवा उद्योजक तथा पनवेल भाजपा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. गोलंदाजी मार्कवरती ऋषीला आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 25 बनल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मेथील धावा 4. दमदार वजनदार. बबन म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही स्वागत करूयात. मला वाटतं वयोवृद्ध संघांचा खेळाडूंचा एक संघ बनवलाय बहुतेक. युवा आहेत. आपण त्याची चर्चा करूयात. आधी स्पोर्ट्स हा संघ नावाने संघ खेळतोय, परंतु संघातील खेळाडू ची चर्चा मी करत होतो. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. मनीष म्हणत असेल एवढी एक्सरसाइज मी कधी आयुष्यभरातच केली नाही जेवढी या मॅच मध्ये केली आहे. 30 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. सामना अजूनही दूर आहे. 10 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. ऋषी पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. खोला टाकला. वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. मॅच बनू शकते. सामना अजून संपलेला नाही आहे. जो बीता व कल था, जे झालं ते विसरून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे. येणारे चेंडू राहिले ते 9 बॉल मध्ये 31 ची गरज. सरळ बाटणे इथे केला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस झालाय. आर्यन स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट इगल सिक्युरिटी फोर्स या दोन संघांदरम्यानची लढत. आर्यन स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडूवरती आले जरूर, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे ना एक वेगळी एनर्जी आहे, कारण सीजीकडे अनेक जण सातत्याने या गोष्टीकडे
कल ठेवतात की ज्यावेळेला क्रिकेटचं सत्र चालू होतं त्यावेळेला तो वजन कमी करतो आणि क्रिकेट जसं संपतं तसं आपल्या शरीराचं वजन वाढवतो. त्याच्याकडे एक वेगळी ऊर्जा आहे. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल. 4 षटक संपलं. स्कोर कार्ड वरती 33 ला 4. येणारे 6 बॉल 6 चेंडू आणि 29ची गरज. चला घाई करा. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला घाई करा. 6 बॉल आणि 29ची आवश्यकता असणारी मॅच. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंगसाठी विशाल यांना पाहत आहोत. विशाल जगताप बॅटिंगसाठी अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट आयोजक, अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर सातत्याने एक चांगलं कामकाज करत असताना उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस म्हणून अभिषेक भोपी अर्थात सनीजी यांचं देखील आगमन होतं. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांब लचक. होय, विशाल जगताप सेट ऑन फायर. ठोकलाय षटकार. थँक्यू. हा पोलिसी खाक्या दाखवला मैदानाच्या आतमध्ये. सजबोल पट्टा आमच्याकडे देखील आहे. सांगण्याचा प्रयत्न विशाल जगतापने केलाय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि काय स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधून. मॅच जिवंत गेली आहे. येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल आणि 22ची आवश्यकता. 5 चेंडूने 22 धावा. राजू दगडेच्या अगेन्स्ट इथे मोठा स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतो आहे. आत्मविश्वास धारण केला या खेळाडूने. सर्व काही साध्य होतं त्यासाठी महत्वाचा राहतो ते मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं. हा बॉल समोरच्या दिशेने केला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. 21ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 21 धावा. समीकरण बदलली होती. विशाल उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पायाला दुखापत आहे. स्पर्धेमध्ये ते उतरलेत. खर तर या खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये उतरणं ही फार महत्वाची आहे. आई प्रीमियर लीग मला खेळायची आणि त्याचसाठी मी मैदानाच्या आतमध्ये आलो आहोत. विशाल जगताप यांनी दाखवून दिलं. स्कोर कार्डला 40ला 4. यावेळेला वीक वन चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 40ला 4 आहेत. येणारे चेंडू राहिले ते 3 बॉल आणि 21ची गरज. 3 चेंडू आणि 21 धावा. क्रिकेटचा दर्जेदार दैदिप्यमान असा खेळ. यावेळेचा बॉल बॅकची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 5th विकेट गोज डाऊन. 5वा धक्का. बॅटर अमित होतोय ते डिपाच. थोड्याच दिवसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्याही निवडणुका येत असताना पाहायला मिळतील आणि त्यासाठी ही संपूर्ण पनवेल नगरी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. भाजपाचं तख्त राखणारा हा तालुका आणि अगदी त्याच वेळेला त्याचे शिलेधार आपण सतीजी पाटील साहेब यांना या व्यासपीठावरती पाहतोय. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वरुणला आपण पाहतोय. वरून बॅटिंगसाठी खालून आला कारण तो शेवटच्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळाला. डेथ ओव्हर्स मध्ये तो बॅटिंगसाठी आलाय. 5 बाद झाल्यात. सामन्यामध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाहीये. एक चेंडूचा खेळ केवळ शेष आहे आणि जिथे विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थात 20 धावसंख्येची. शेवटचा बॉल तो देखील इथे निर्धाव स्वरूपाचा येईल. सामना इथे जिंकला. SBSC टीमने सामना इथे जिंकला. अभिनंदन आणि अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा संघाला. चला लाईनअप करून मैदान सोडायचं आहे आणि हस्तांदोलन करणं गरजेचं राहील. टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अगदी त्याच वेळेला